अध्यक्ष महोदय, मी या मागण्याद्वारे जलसंपदा विभागाच्या या मागण्यामध्ये आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतोय की आपल्याकडे एक प्रस्ताव आपल्या अप्पर मुख्य सचिवांच्याकडे आलेला आहे। धामणी, तुळशी आणि दूधगंगा प्रकल्पाच्या सुधारित पाणी वाटपाचं नियोजनाचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे आणि आपल्याकडे मी मागणी केली होती की आमच्याकडे धामणी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातला झालेला आहे। त्याचं 3.85 टीएमसीचा पाणी साठा असलेला प्रकल्प आहे। त्याच्यामध्ये या प्रकल्पाच्या अंतर्गत जे बीज क्षेत्र आहे ते 1400 हेक्टर, त्याला 1 टीएमसी पाणी लागतंय। आता उर्वरित टीएमसीचं जे पाणी आहे त्याच्या वाटपासंदर्भात आपण एक आपल्याकडे निवेदन दिलं होतं आणि करवीर तालुक्यातील जवळजवळ पाचाकटे, उपवडे आदी करवीर तालुक्यातील जी गावं आहेत याच्याकडे 5000 हेक्टर क्षेत्र आहे जिथं अजून पाणी पोचलेलं नाही। पनोरे तालुका पन्हाळ्यातून लिफ्ट करून पाणी या विभागाला डावा कालवा आणि उजव्या कालव्यातून पाणी द्यायचं काम या ठिकाणी करायचं आहे। त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी आपण खाली अर्ज पाठवलेला आहे, निवेदन पाठवलेलं आहे आणि या संदर्भातलं पाणी वाटपाच्या संदर्भात सुधारित जलनियोजन प्रस्ताव आपल्याकडे आला आहे। हा मान्यता देऊन हे पाणी धामणीतलं अतिरिक्त पाणी आहे हे करवीर तालुक्यातल्या इतर भागाला मिळावं यासाठी तांत्रिक अहवाल तयार करण्यासाठी निधीची तरतूद महामंडळाला करायला लावून हा तांत्रिक अहवाल तयार करून हा प्राथमिक मान्यतेसाठी प्रशासकीय मान्यतेसाठी आपल्याकडे आणावा अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो। त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की या महाराष्ट्रामध्ये सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्हा हा खऱ्या अर्थानं 19ला आणि 21ला अत्यंत महापूर आला। अनेक लोक मृत्युमुखी पडली, अनेक जनावरं मृत्युमुखी पडली, हजारो लोकांचं नुकसान झालं। आज सुद्धा कर्नाटक सरकारनं परवा दिवशी त्यांचे उपमुख्यमंत्री शिवकुमार आणि जलसंपदा मंत्री CR पाटील यांनी जाहीर केलं की आलमट्टीची उंची आम्ही परत वाढवणार आहे। हे परवाच त्यांनी जाहीर केलं। आपणाला माहित आहे की आपण वडनेरे समिती नेमली होती। वडनेरे समितीनं अहवाल दिला होता की या आलमट्टीची उंची वाढवल्यामुळं कुठेही कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा धोका होणार नाही। परंतु आपण अहवाल आपण मागितला, रुडकी समितीचा अहवाल आपल्याकडे यायचा आहे। तो जो अहवाल आलाय तो आपण या आपल्या उत्तरामध्ये प्रसिद्ध करावा। मला वाटतं की रुडकी समितीच्या अहवालामध्ये स्पष्ट सांगितलं असावं की या ठिकाणी जर धरणाची उंची आलमट्टीची 519 वरून 525 मीटर केली तर कोल्हापूर जिल्ह्यातली आणि सांगली जिल्ह्यातली सगळी गावं अक्षरशः पुराच्या पाण्याखाली जाऊन अस्तित्वातच राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आपल्यावर उद्भवल। मला वाटतं की आपल्या उत्तरामध्ये आपण अर्थसंकल्पाची सांगावं की रुडकी समितीचा अहवाल आला का, तो काय आला आणि आज वारंवार आपण पुढाकार घेतला। मी तुमचं मुद्दाम अभिनंदन करतो। आपल्या पुढाकारानं कोल्हापूर सांगलीचे सर्व प्रतिनिधी एकत्र आले। आपण दिल्लीमध्ये मीटिंग घेतली, आपण त्या जलसंपदा मंत्र्यांच्या कानावर घातलं। तरी सुद्धा आठवड्यापूर्वी 1 आठवड्यापूर्वी कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांनी शिवकुमार जाहीर केलं की आम्ही या ठिकाणी उंची वाढवणार। त्या संदर्भातल्या भूसंपादनाची कारवाई त्यांनी चालू केलेली आहे। मला वाटतं हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे। याला कुठंतरी एकदा आपण मुख्यमंत्र्यांच्या समेत तो MRDAचा प्रकल्प चालू आहे, त्याची अंमलबजावणी नदी जोड प्रकल्पाची आपण होऊ देत। परंतु जर एकदा उंची वाढवली, एकदा जर पाण्याचा प्रवाह आणि हा किती आहे हा आपल्याला माहित नाही, परंतु एकदा रुडकी समितीचा अहवाल काय आलावा, काय येणार आहे, जलसंपदा मंत्र्यांनी जाहीर करावा आणि एकदा हा प्रश्न मिटवावा। आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आलमट्टीची उंची वाढवू देऊ नये। याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन, आपण पुढाकार घेऊन एकदा काय असेल तो सर्वोच्च निर्णय या ठिकाणी पंतप्रधानांच्या जवळ आणि केंद्रीय मंत्र्यांच्या जवळ लावावा अशी मी विनंती करतो। माझी आपल्याद्वारे तिसरी मागणी या ठिकाणी आहे की निश्चितपणे गृह विभागाच्या चर्चेची मी आपल्याला कल्पना देतो की दिवसेंदिवस क्राईम रेट वाढतोय, या ठिकाणी गुन्हे वाढतात। मगाशी अनेक सदस्यांनी सांगितलं की गांजाचं व्यवसाय अनेक प्रमाणात चालू आहे, तरुण मुलं हाकनाक बळी पडायला लागलेत। आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांजाचा व्यवसाय एवढ्या जोरात चालू आहे आणि तरुण मुलं हाकनाक बळी पडायला लागलेत। त्याचबरोबर अनेक व्यवसाय बेकायदेशीर व्यवसाय या ठिकाणी चाललेत।
आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर गुन्हे 2023 मध्ये 14,796 गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. उघड झाले ते 12,566 आहेत आणि 85% या ठिकाणी गुन्ह्याचं उघड होण्याचं प्रमाण आहे. मला वाटतंय त्याचबरोबर 24-25 ला तेच प्रमाण आहे. 15,195 गुन्हे दाखल झाले. जे गुन्हे उघडकीस आले ते 13,572 आहेत आणि 89% या ठिकाणी रेट आहे, कन्सेशन रेट. आता या 25 मध्ये सुद्धा 15,422 गुन्हे दाखल झालेत. या ठिकाणी 14,105 गुन्हे उघड झालेत. अध्यक्ष महोदय, माझी या ठिकाणी मागणी आहे की या कोल्हापूर शहरामध्ये जर आपण बघितलं तर निश्चित पद्धतीनं कोल्हापूरची जी आज काय लोकसंख्या आहे ती 38 लाख या ठिकाणी लोकसंख्या या कोल्हापूरची आहे. आणि मला आपल्याला निश्चितपणे सांगायचं आहे की या ठिकाणी आमचा एक प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे. या ठिकाणी आम्ही एक सेफ सिटीचा प्रस्ताव दिलेला आहे. एवढ्यासाठी दिला आहे की या गुन्ह्याचं कन्व्हेन्शन, गुन्हे उघडकीस येणं, ह्याच्यामध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा तयारी, याच्यापेक्षा घरफोडी, चोरी, दुचाकी चोरी, ज्या चोऱ्या होतात ह्याचं उघडकीस गुन्हे येणारं प्रमाण आहे ते 30%, 31% आहे. आणि मला वाटतं की आज मुंबई, नाशिक, पुणे आणि नागपूर हे मेट्रोपॉलिटन सिटी सोडल्यानंतर कोल्हापूर सुद्धा आज IT हब व्हायला लागलंय, लोकसंख्या वाढायला लागलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आज कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या आहे ती 38 लाख आहे आणि पोलीस स्टेशन 31 आहेत. पोलीस निरीक्षक PI जे आहेत ते 34 आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत ते 42 आहेत आणि पोलीस उपनिरीक्षक आहेत API 42 आहेत आणि पोलीस उपनिरीक्षक 98 आहेत आणि पोलिसांची संख्या 3,000 आहे. गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कोल्हापूरचा एक प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे. कोल्हापूरला पोलीस आयुक्तालय व्हावं. या ठिकाणी पोलिसांची संख्या वाढली पाहिजे, त्यांना आधुनिक वाहनं त्या ठिकाणी मिळाली पाहिजेत. या सगळ्या गोष्टी येण्यासाठी अध्यक्ष महोदय, एक मिनिट, कोल्हापूरला पोलीस आयुक्त व्हायला पाहिजे ही मागणी मी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली होती. त्यांनी त्याला दुजोरा दिला होता. अनेक अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे. प्रस्ताव आपल्याकडे आलाय. कोल्हापूरच्या पोलीस आयुक्तालयाला ताबडतोब मंजुरी आपण देणार का, या संदर्भातला खुलासा आपण करावा. त्याचबरोबर कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर शहराभोवती असणारे प्राधिकरण जे जाहीर झाले याला सेफ सिटी, जसं मुंबईमध्ये सेफ सिटी, ठाणे सेफ सिटीचा प्रोग्राम राबवलाय, अशा पद्धतीचे आधुनिक कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात यावेत. आणि हा सेफ सिटीचा आपण या ठिकाणी एक DPR आपण करून दिलाय. तो सुद्धा गृहमंत्र्यांनी हा सेफ सिटीचा DPR कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर भोवतीच्या गावांना या ठिकाणी क्राईम रेट वाढायला तिथं सेफ सिटीच्या माध्यमातून आपण जो DPR करून दिलाय तो DPR या ठिकाणी मंजूर करून घेण्यात यावा, अशा पद्धतीची मी विनंती करतो. जलसंधारण मंत्र्यांना माझी विनंती आहे की माझ्या मतदारसंघातला वाशी तालुका पन्हाळा येथील लफा तलाव आपल्याकडे आलाय, सुधारित प्रशासकीय मान्यतेला आलाय. त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता या ठिकाणी तात्काळ द्यावी. त्याचबरोबर दुग्ध विकासाच्या संदर्भात मला एक मागणी अध्यक्ष महोदय मांडायची आहे की या वर्षी अतिशय कडक उन्हाळा आहे आणि मला आपल्याला कल्पना आहे की दुग्ध क्रांती या महाराष्ट्रामध्ये दुधाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवलं जातं. एकच मिनिटात मानतो अध्यक्ष. आपल्याला कल्पना आहे की यावेळी साखर कारखाने लवकर संपलेले आहेत. 90 दिवसाचा कारखान्याचा हंगाम झालाय. या ठिकाणी आता उसाचा पाला किंवा चारा या ठिकाणी नाही आहे. एप्रिल मे मध्ये कडक ऊन असणार आहे आणि यावेळी ओला चारा या ठिकाणी मिळणार नाही आहे. दुग्ध विकास मंत्र्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी आता ओला चाऱ्याचा तुटवडा असल्यामुळं इथनं पुढच्या काळामध्ये जनावरांना, म्हशींना आणि गायींना चाऱ्याचा प्रश्न महत्वाचा निर्माण होणार आहे. मला आपल्याला कल्पना द्यायची आहे की दूध उत्पादन मग घटलं तर आपल्याला सगळ्यांचीच अडचण होईल. आपल्याला या ठिकाणी आंध्र प्रदेश सारखा राज्याने एक उत्तम प्रकारचं सायलेजची निर्मिती केली. अशाच प्रकारचं सायलेज जो आपल्याला खाद्य या महाराष्ट्रामध्ये आपण उपलब्ध केलं आणि आपण त्या ठिकाणी अनुदान स्वरूपात ते शेतकऱ्यांना दिलं तर निश्चित पद्धतीनं या उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी, म्हशी गायींसाठी हा चारा उपलब्ध होईल. आणि खऱ्या अर्थानं आपलं कल्पना आहे की आज मुंबईमध्ये सुद्धा दूध अपुरं पडतंय आणि आपण कोल्हापूरमध्ये आपलं गोकुळचं दूध या ठिकाणी असतं, ते वारंवार मिळत सुद्धा नाही आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना ओला चारा मिळण्यासाठी अशा पद्धतीचं शासनानं ही योजना आणावी, तात्काळ आणावी. कारण उन्हाळा झाल्यानंतर
एकदा पावसात ओला चाराचा आपल्याला मिळणार आहे, परंतु या 2-3 महिन्यामध्ये अडचण आहे. सन्माननीय त्या संदर्भात सदस्य भूमिका आपण राजकुमार मांडावी, बडोले. एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.